तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पनवेल, खारघर, कळंबोली या भागामध्ये पाणी टंचाई जी आहे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते। बिल्डर लॉबीसाठी पनवेल महानगरपालिका किंवा सिडको काम करते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। याचा फटका जो आहे भाजपला मोठ्या प्रमाणात बसू शकतो। येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असली तर मात्र पाण्याचा प्रश्न जो आहे गंभीर होऊ शकतो आणि अनेकदा सिडकोवर पनवेल महापालिकेवर वेगवेगळे मोर्चा काढलेले, पण मात्र पाणी सोय जी आहे ती कुठेतरी गैरसोय जी आहे पनवेलकरांची होताना दिसून येते। मूळ मुद्दा असा की याचा फटका जो आहे प्रशांत ठाकूरांना होऊ शकतो। पाण्याच्या प्रश्नांवर ही पनवेल महानगरपालिकेची निवडणूक होते का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे पनवेलकर मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट येत आहेत, मग मंजूर केले जाते, मात्र पनवेलला पाणी जे प्रकल्पांना देण्याचं काम कोण करतं? मग ते बिल्डर लॉबींसाठी पाण्याची व्यवस्था पनवेल महानगरपालिका करते का, सिडको करते का, हे सगळे प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे पनवेलच्या प्रश्नावर आता पनवेलकर आक्रमक झालेले दिसून येत आहे। त्यामुळे प्रशांत ठाकूरांना हा मोठा धोक्याची घंटा आहे। जर पाण्याच्या प्रश्नांवर योग्य तो पनवेल पालिकेने तोडगा नाही काढला, लोकप्रतिनिधी नाही काढला, याचा फटका जो आहे पनवेलकर आगामी काळामध्ये पनवेलच्या महानगरपालिका निवडणुकीनिमित्ताने जे आहे आपल्याला दिसून येते। त्यामुळे प्रशांत ठाकूरांसाठी ही धोक्याची घंटा आहे, हे माझं नक्की। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।